हाय गाईज, नमस्कार. मी अक्षय कांबरे, आपल्या अक्षय कांबरे ब्लॉग्स मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे. तर आज आम्ही चाललोय स्टारबक्सला, पण इथे तिथे नाही, डायरेक्ट अलिबागला चाललोय स्टारबक्सला. तिथला नवीन झालाय स्टारबक्स, तर तो कसा आहे ते बघण्यासाठी चाललोय आम्ही. मांडवा जेट्टीला आहे. तर चला तुम्हाला दाखवतो पुढे पुढे. आपल्यासोबत आज नितेश दादा आहेत स्वतः आणि रितेश दादा सुद्धा आहेत. आणि आता आम्ही जेवलोय मावशीच्या कॅन्टीनला, मस्त मच्छी वगैरे खाल्ली आहे आणि आता चाललोय अलिबागला. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. मी पोहोचतोय अलिबागला. तर इथे पार्किंग मध्ये गाडी लावतोय आणि मग बीच वर जाणार आहे. बीचच्या समोरच ही पार्किंग आहे आणि इथे आम्ही गाडी पार्क केलेली आहे. तर आता आम्ही जातोय बीच वर. तर चला दादा. आता खूप वर्षानंतर आलो आम्ही अलिबाग बीचवर. तर आता आम्ही बघतो काहीतरी एन्जॉय करतो मस्त. खूप ऊन आहे इथे. हा पक्षी इथे ऊन उभा राहिला, त्याच्यानंतर त्याचे पाय चिपकले म्हणून तो आता कुठेच जात नाही, कायमचा इथेच राहिलाय. क्या बोला तुम्ही? आणि हे दोघं त्याचं निरीक्षण करतायत. खाशील चोच. जाम ऊन आहे बीचवर. ऊन खायला आलोय आम्ही. आपल्या इकडचा ऊन कमी पडत होता तर इकडे आलो. एक लहान पोराने आत्महत्या केलेली, तर त्याची गाडी इथे ऑटोमॅटिक फिरत असते नेहमी अलिबागला. तुम्ही बघू शकता ऑटोमॅटिक फिरते, त्याच्यात कोणच नाही. तो भूत आहे त्याच्यात. तो मध्ये मध्ये थांबतो, चालतो बघा. भेटायला आला आम्हाला बघा. आता दादांचा फोटोशूट चालू आहे. त्यांनी बोट घेतली इथे ऊन नवीनच. आणि यो निवाल फोटोग्राफर आमचा चाललाय विचार बोटिंग करायचा, पण आम्हाला भिजायचं नाही म्हणून आम्ही बोटिंग नाही करत आहे. पैशाची कमी बिलकुल नाही, पण भिजू म्हणून आम्ही बोटिंग करत नाही. पैशाची कमी आता नाही, बिलकुल पैसा नाही. आता आम्ही कैरी घेतले, मावशी काढून घेतले. मावशी बोलते जाम महाग आहे कैरी. आम्ही बोरा आणि आंबे घेतलेत खायला. याने पिशवीवरून बोरा घेतला, कारण की नांदिवलीमध्ये आता बोराची झाडं राहिली नाही, नुसत्या बिल्डिंग झाल्यात. गोला खायला आलोय आम्ही. गोला खायला थांबलोय आम्ही. लहानपणाच्या आठवणी परत ताज्या करतोय. लहानपणी जाम खायचो गोले. तर आता आम्ही गोला घेतलाय. लहानपणी खायचो, आता परत एकदा दुली गोला. भारी आहे. पैसे दिले का नाही? ये गोला खायला. तुमच्या घरांची बघता का आपलं व्लॉग? बघता ना. आमचं खाऊन वगैरे झालंय आणि आता आम्ही चाललोय स्टारबक्सला. तुम्हाला बोललो होतो की आम्ही अलिबागला स्टारबक्सला जाणार आहे. तर मेन स्टारबक्सला जाण्यासाठी चाललोय. तर तुम्ही बघत राहा. आता आम्ही चाललोय. तो स्टारबक्स मांडवा जेट्टीला आहे. तर आम्ही आता मांडवा जेट्टीला चाललोय. आता इथे आम्ही टाइमपास करायला आलेलो आणि तिथून नंतर अजून एक सरप्राईज आहे. तर तुम्ही तो बघत राहा. स्टारबक्स नंतर अजून एक चांगला मोठा सरप्राईज आहे. तर आम्ही आज पहिल्यांदा जाणार तिकडे, पण तुम्ही असेच कंटिन्यू व्लॉग मध्ये राहा आपल्या. पोहोचलोय मांडवा जेट्टीला. इथून आपली बोट आहे. बोटीमधून आपण जाणार आहे मुंबईला. तर 8 वाजताची बोट आहे. तर आता आम्ही 6 वाजता पोहोचलो इथे. आता इथे जाणार आहे स्टारबक्सला. तुम्हाला बोललेलो आम्ही स्टारबक्सला जातो. आणि स्टारबक्समधून निघाल्यानंतर जाणार बोटीमधून मुंबईला आणि मुंबईवरून पण घरी. आता आम्ही इथे थांबलोय, टाइमपास करतोय. खूप वेळ आहे जर, आणि खूप सुंदर क्लायमेट आणि खूप थंड हवा आहे. थंडी वाजते खूप. आणि इथे मॅच बघतोय. आम्ही पोहोचलोय स्टारबक्स. बघू शकता मांडवा जेट्टीला आहे.
पोचलो आता स्टारबक्स मध्ये, ऑर्डर वगैरे दिली आहे आपण आणि खूप भारी क्लायमेट आहे इथला. खूप भारी वाटतो इथे, इंटेरियर वगैरे खूप छान बनवलाय, एकदम समुद्र किनारी असं मला मजा आली. आणि आजूबाजूचा परिसर बघू शकता तुम्ही. आणि स्टारबक्सच्या समोरूनच आपली जेट्टी जाणार आहे. तर आता आम्ही जेट्टीकडे जाणार आहे थोड्याच वेळात. 8 वाजता आहे आता, अजून 1 सव्वा तास बाकी आहे. आता आम्ही बसलो स्टारबक्सच्या समोरच आणि क्लायमेट बघू शकता. आणि समुद्राच्या किनाऱ्यावर बसून मस्त कॉफी एन्जॉय करतोय आम्ही. इंडियामध्ये एवढा भारी आणि वर पण अरेंजमेंट केली आहे बसण्यासाठी आणि खूप सुंदर आहे. आणि समुद्राच्या किनाऱ्याचा पहिला आउटलेट स्टारबक्सचा मी बघितला. मी आजूबाजूला पाहिलं सुद्धा खूप छान आहे. आणि हीच ती फेरी आहे, यामध्ये आपली गाडी आणि आपण जाणार M2M फेरीची आहे. आता आपण इथून बुकिंग केलेली आहे मांडवा टू मुंबई. ते भाऊच्या धक्क्याला सोडेल आपल्याला. तर आमचे गाडीचे चार्जेस झाले 1020 रुपये आणि आमचे. तर इथून हे गेट आहेत, या गेट मधून आतमध्ये गाडी टाकायची. मग इथे आपल्याला बोर्डिंग पास वगैरे देतात, गाडी चेक करतात आणि मग पुढे सोडतात. प्रकारचे बोर्डिंग पास भेटले आम्हाला. तर आतमध्ये वेगवेगळे डेक आहेत. तर आमचा थोडा साईड डेक आहे. तर हे बोर्डिंग पास साठी गाडी आपली लाईनला लागली आता इथे. आणि हाताला बांधण्यासाठी बँड सुद्धा दिले. गाडीत तुम्हाला नंतर दाखवतो. अशा प्रकारचे बँड आहेत, हे हाताला बांधायचे आहेत, म्हणजे त्यांना समजतं कोणत्या डेकमध्ये आपली एंट्री. आणि याच्या डेट वगैरे सर्व आहे. तुम्हाला सुद्धा जर मुंबईवरून मांडवाला यायचं असेल, अलिबागला किंवा अलिबागला आले असतात आणि मुंबईला जायचं असेल, तर तुम्ही सुद्धा ही बोटमध्ये बुकिंग करू शकता. तर तुम्हाला बुकिंग करायची असेल तर तुम्ही गुगलला M2M फेरीज टाकायचं, म्हणजे मुंबई टू मांडवा, मांडवा टू मुंबई असा त्याचा अर्थ होतो. आणि या वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला विचारतील नाव, नंबर आणि किती पॅसेंजर आहेत आणि कोणती गाडी आहे, सर्व काही डिटेल्स भरल्यानंतर इथे किती अमाऊंट येईल, ती अमाऊंट पे केल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट येईल. ती रिसिप्ट इथे दाखवल्यावर आपल्याला अशा प्रकारचे हे भेटतील आणि बोर्डिंग पास भेटेल आणि त्यानंतर आपली एंट्री होईल. इथे बोटीचा टाईम असतो, तिथे आहे 3-4 टाईम आहेत. आम्ही 8 वाजताची केली आहे कारण की आम्ही पूर्ण अलिबाग फिरलो आणि आता घरी जातोय. आणि आज आमच्या बोटीचा पूर्ण टोटल खर्च आमची माणसं आणि गाडी पकडून 2400 रुपये झाला आहे. तर असं दरवेळीला गाडी आणि माणसांचे चार्जेस वेगवेगळे. बुकिंग करायची असेल तर मी खाली लिंक देतो त्यांची वेबसाईटची, त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही बुकिंग करू शकता. तर ही आहे ती आजची फेरी बोट बोलतात तिला. M2 फेरीजच्या नावाने चालते ही, M2M फेरीजच्या नावाने चालते. खूप मोठी आहे आणि आमच्या मनात विचार आला, या टायमात जर हिला रस्त्यात काय झाला तर रेवसला निघाली रामदास बोट. फेवरेट गाडी आहे. आज इच्छात आलोय, काही महिन्यात इच्छात येणार. काय बोलतो दादा? नो कमेंट्स फिलहाल के लिए. आता लॉस मध्ये हो जाए. अभी फिलहाल लॉस में जा रहे हैं हम लोग. थोड्याच दिवसात प्रॉफिट मध्ये गेल्यावर ही गाडी घेणार. जसा 500 रुपये प्रॉफिट होणार तसं आम्ही गाडीचे स्वप्न बघणार. गेट ओपन आणि आपली गाडी आता एंट्री करते. पत्री पूल नाही भावायो. 5 ची लिमिट आहे कॅमेरा. ही आपली आता एंट्री होत आहे बोट मध्ये, बघू शकता तुम्ही. खूपच मोठी बोट आहे. इकडे साईडला गेले तर डायरेक्ट समुद्रामध्ये जाईल. आणि ही एंट्री. आता आपली गाडी निघेल पहिले. डायरेक्ट ते साईड से निघेल ना. तर ही आपली गाडी इथे पार्क केली आपण आणि एकदम पुढेच ठेवली आहे कारण की लवकर निघायला भेटेल. आणि खूप मोठी अशी पार्किंग आहे, बघू शकता, खूप लास्ट पर्यंत. आणि इथे बसण्याची, उभं राहण्याची सोय आहे. आपला सोडा स्लाविया डेक आहे
तर हा आपला डेक आहे आजचा. तर आज इथे बसून आपण एन्जॉय करणार आहे. 1 तास इथून मुंबईला जाणार आहे आपण. आणि खूप मोठी बोट आहे. तर चला थोडं दाखवते तुम्हाला. स्कोडा स्लाविया डेक खूप मोठा आहे, दोन्ही साईडला आहे. आणि बघू शकता तुम्ही, खूप भारी आणि खूप मोठी बोट आहे आणि भारी एकदम. आणि हा वरती लाऊंज आहे, म्हणजे याचा तिकीट वेगळा आहे. 1500 रुपये तिकीट आहे वरच्या. काय बोलतात त्याला, वगैरे बार वगैरे. तर आपण अल्कोहोल काय ड्रिंक वगैरे करत नाही, त्यामुळे आपण इथे मध्येच बसणार आहेत आणि एन्जॉय करणार. तसं रात्री काय दिसणार नाही, त्यामुळे काय तुम्हाला दाखवता येणार नाही. तर हेच सर्व बघून घ्या आताच. तो स्कोडा सुपर लाऊंज म्हणून आहे, त्याचं 1500 रुपये पर पर्सन तिकीट प्लस गाडीचे चार्जेस वेगळे आहेत. त्याच्यामध्ये काहीतरी कॉम्प्लिमेंटरी स्नॅक्स वगैरे भेटतो. आणि आम्ही जिथे बसलो इथे आम्हाला पेट करून घ्यावं लागेल. M2 फेरीची फेरी आहे आणि त्या साईडला ना, त्या साईडला छोट्या छोट्या फेरीज आहेत. त्याच्यामध्ये गाडी नाही जात, फक्त माणसं येतात आणि याच्यामध्ये गाडी जाते. तर हा स्कोडा सुपर लाऊंज आहे, भारी बनवला, 1 नंबर आहे. याचं 1500 रुपये तिकीट आहे आणि याच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी काहीतरी स्नॅक्स वगैरे असतात आणि ड्रिंक पण असते का? ड्रिंक आहे फक्त कॉम्प्लिमेंटरी स्नॅक्स. ओके. तुमची बोट चालू झालेली आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, एकविरा माते की. मांडवाला सोडून आम्ही निघालोय. खूप स्पीडला चालली आमची बोट. समोर बघू शकता ताज हॉटेल, गेट ऑफ इंडिया. तर आपली बोट चालली आहे भाऊच्या धक्क्याला आणि या साईडला आहे ताज हॉटेल आणि गेट ऑफ इंडिया. फायनली 1 तासानंतर आता आम्ही पोहोचलोय भाऊच्या धक्क्याला. परफेक्ट 1 तास लागला. 8:53 झाले. 8 वाजता निघालेली. अजून 4-5 मिनटं लागतील पूर्ण निघेपर्यंत बाहेर. तर बघू शकता भाऊचा धक्का आणि इकडे सर्व मच्छीच्या बोटी आहेत. मी आलोय गाडीत सगळ्यात लेट. सगळ्या गाड्या स्टार्ट झालेल्या, तरी आम्ही वरतीच होतो. तर आता आपली गाडी इथनं निघत आहे. गाडी चालूच ना गेली. मला टाइम होईल रे. येत आहे का बरं? मस्त लँडिंग झालेली आहे आता आपली. तर आता आम्ही कुठे जाणार तर तुम्हाला दाखवणार. बोटीतून निघलोय तर कुठेतरी जेवायला जातो आणि मग तुम्हाला ते पण दाखवतो. पण मुंबईच्या फ्रीवेवर आहे आणि फ्रीवेवरून हा जो रस्ता लेफ्टला गेलाय हा अटल सेतू रस्ता, जो उरणला निघतो, नवीन झालाय, पूर्ण समुद्रावरून जातो. तर नेक्स्ट टाइम आपण त्याच्यावरून सुद्धा जाऊया. आपल्याला जायचंय, पण आता आमच्या दादाला लागले भूक, त्याला चाप खायचे आहेत, म्हणून आम्ही चाललोय आता पर्शियन दरबारला, अंधेरीला. तुम्ही विचार करत असाल एका दिवसामध्ये तुम्ही किती फिरता, तर आम्ही घरातनं निघलो की असंच फिरतो. आमचं काम तसंच असतो. आमचं कामच तसा असतो. घरी जायला आता वाजतील 2-3. आज फक्त फिरून घेऊ, कारण की उद्या वाजता आम्ही डाएट चालू करणार आहेत. एका महिन्यात बघा तुम्ही आम्ही किती वजन कमी करतो. आलोय आम्ही मुंबईला, अंधेरीला आलोय जेवायला, पर्शियन दरबार हॉटेल. तर या पर्शियन दरबार हॉटेलला आलोय. इथे नेहमी येतो आम्ही, आज परत आलोय. तुमची पहिली ऑर्डर आलेली आहे. चाप मागवलेत आम्ही, तंदूर चाप बघू शकता. आणि फेवरेट आहेत आमचे, आम्ही नेहमी आल्यावर हेच खातो.
चेंज आमचा रान आलेला आहे. नाही, तो मधला नाही, एवढा मोठा रान नाही, घेतला संपणार नाही आम्हाला. आणि आमचा राक्षस आहे. आता काहीच जाणार नाही. आणि 2 बोलते 2 कुणा बी खाणार आहे, त्याच्यापेक्षा हेच खाणार आईस. खायला सुरुवात केली आणि 1 प्लेट सुद्धा संपवली आहे. 5-6 जण खातील एवढा राईस मागवलेला. आता बघू तिघांना जमतो का. आणि आमचं स्लो मोशन आहे. ह्यो जाम हल्लू खातो आणि कमी खातो. तो फास्ट आहे आणि मी मीडियम आहे. तुमचा झालाय खाऊन आणि राहिलेला आम्ही पार्सल घेतलाय. भाई राहिला बिला काहीच नाही. आता स्वीट खायचे ते सुद्धा दाखवतो तुम्हाला. पार्सल घेतलंय आम्ही. स्वीट्स आलेले आहेत. याला बोलतात कुनाफा, आमचा फेवरेट आहे. आणि याला बोलतात पुडिंग. तर आम्ही हे आता संपवणार आहे. आणि इकडे बघा गाई वाटच बघतात.